अतिशय त्यांना सन्मान देऊन या राज्याचे किंवा वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक आदर आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला पायंडा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक शक्ती आमची वाढेल ह्या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची आघाडी ठरलेली आहे। त्यामुळं ही बैठक आपण किंवा आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचारानं लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आवाहन करू इच्छितो की आमचा हा विचार, काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा, या ज्या काही विकासाचे कामं असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय। सत्ता मागतो म्हणजे काय आमच्यासाठी नाही, गरिबांसाठी जे काही कामं असतील ते कामं आपल्याला करायचे आहेत। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू, एवढंच आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगतो। आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार वेगळा राहू शकत नाही। आता आम्ही हे अतूट जोडी आहे, हे न तुटणारी आमची आघाडी आहे। ही आघाडी म्हणजे पक्की प्रामाणिकपणानं एकूण एकावर विश्वास ठेवून 4-2 आम्ही बैठका घेऊन आम्ही एकूण एकाचा विचार, एकूण एकाला प्राधान्य म्हणजे एकूण एकाला देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचारांचे देवाणघेवाण करून ही आघाडी केलेली आहे। त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं, कोण काय झालं, मागे कुठल्या तरी तुमच्या माध्यमातून आपल्या काही गोष्टी झाल्या असतील, पण तसं काही होणार नाही। यापुढे आम्ही सर्व मिळून सर्वच निवडणुका निश्चितपणानं खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचारानं जाऊ, एवढं आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगतो। आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचंच काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। समीर फारूक आ रहे हो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि राज्य कमिटीच्या सूचनानुसार आज नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगानं एक महत्वपूर्ण जॉईंट प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन आहे। या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष रंगलेजी आहेत, नांदेड जिल्ह्याचे आपले खासदार रवींद्र चव्हाणजी आहेत, दोन्ही पक्षाचे जिल्ह्याचे महानगरचे सर्व पदाधिकारी आहेत, आपले ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोसीकरजी इथे उपस्थित आहेत। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या 13 नगर परिषद नगरपालिका मध्ये ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, ज्या निवडणुकांची उमेदवारीचे अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे, या 13 जागेच्या आघाडीची घोषणा आज आम्ही करत आहोत। या आघाडीचा आधार सम समान सन्मान या आधारावर ही आघाडी व्हावी। आघाडीचा पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षानं वंचित सोबत आघाडी करायची इच्छा व्यक्त केली होती। त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं आपल्या परीनं काँग्रेसच्या या प्रस्तावाला राज्य कमिटीशी वाटाघाटी करून राज्य कमिटीच्या सूचनेनुसार
जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि राज्य कमिटीने नियुक्त केलेले होते त्यांच्या माध्यमातून वाटाघाटी झाल्या आणि समसमान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे अशी घोषणा आज आम्ही करत आहोत। यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटीची प्रक्रिया होईल आणि समसमान सन्मानाच्या आधारावर त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायच्या आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे। पण आजची जी घोषणा आहे ती या 13 नगर परिषदेची आम्ही जाहीर घोषणा करत आहोत की या 13 निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीनं भाजप सारख्या शक्तींना रोखण्यासाठी सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने ही युती आहे। सध्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून सुद्धा जे एक गदारोळ माजलेला आहे या अनुषंगाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावामध्ये आम्ही ही पण मागणी केलेली आहे। आमची आग्रहपूर्ण मागणी होती की 2 सप्टेंबरच्या GR नुसार जे नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्कामोर्तब करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही, न्यायालयाचं त्याच्याला मान्यता भेटणार नाही, तोपर्यंत आपण जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक न्यायाची गदा येऊ देऊ नये या आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती। आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे। त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहेत त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे। हे शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही वंचितच्या मागणीला दुजोरा देणारी आहे। त्यामुळे काँग्रेसला आमच्या या 2 गोष्टी समसमान आधार राहील आणि 2 सप्टेंबरच्या GRच्या अनुषंगानं जी आम्ही मांडलेली भूमिका शरद पवारांनी मांडली ते राहील। या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की माननीय खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारल्याची घोषणा करून येणाऱ्या या 13 नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व, नांदेड जिल्हा नेहमी सेक्युलर विचाराकडे राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून घेणवणारे हे बुरखा फाडून तिकडे गेलेले आहेत, त्यामुळे आता ते तडा देण्याचा विचार करत आहे। अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं, सुफीचं, संतांचं जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांधतेच्या जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघेही ताकदीनं या 13 नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू। वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सूट सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमची इतकीच राहील। आग्रहानं त्यांना त्या निवडून आणाव्या लागतील। भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे। 2 तारखेला निवडणूक, 4ला निकाल आहे आणि 4च्या नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर पुढची आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगानं निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या 13 नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचा झेंडा कसं आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकार करावा। आज ही जी बैठक काँग्रेस पक्षाच्या वतीने परिषद बोलवण्यात आहे प्रमुख खासदार चव्हाण साहेब, आपल्या दोघींचे अध्यक्ष अशोकराव पाटील, त्यांच्या विचार त्याचबरोबर त्यांचे वंचितचे नेते आमचे फारुखभाई, त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या नरंदेजी एकनाथरावजी मोरे, आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहात। भाषण देणार नाही कारण दोघांनी बोलले आणि रवींद्र चव्हाणचा आकर्षक मान एक गोष्ट मला बाळासाहेबांचं आभार मानणं आज आवश्यक आहे। 5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी बाळासाहेबांच्या घरी गेलो होतो। माझ्या गावाला एक कार्यक्रम होता, बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम। खरं सकाळी बोलतात भाऊबाईचा माझा थोडा परिचय होता, कळलं काय त्या काळामध्ये काही लोकांना मला बोलावता आलं नाही, तरी पण सर्व आले, मला आनंद वाटला।
एक बोलता बोलता आमचा विषय असा निघाला. बाळासाहेब म्हणलं की क्रांती काय, क्रांती म्हणजे काय असतं, क्रांती करायची म्हणजे काय करायचं असतो, बदल करायचा असतो. आज बदल होऊ शकत नाही. कसा होऊ शकेल? आज मला एका बाजूला धनशक्ती आहे, दुसऱ्या बाजूला आपण जनशक्ती निर्माण करावं लागणार आहे. धनशक्तीच्या उठात जायचं असेल तर जनशक्ती उभं करणं आवश्यक आहे. तुम्ही आम्ही सर्वजण जे ओबीसीचे लोक आहेत किंवा आता समजा मराठा समाज आहे, मराठा समाजामध्ये किती माणसं आहेत, ओबीसी मध्येच करणार त्यांची सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आपण सर्वजण जर एक नाही झालो ती जनशक्ती आपल्याला बरोबर देणार नाही. म्हणून बाळासाहेब माझी विनंती आहे म्हणलं सर मी बोललो बोलता बोलता आणि तो मुद्दा त्याने उचलून धरला आणि ते म्हणाले मी तयार आहे गोष्टी करा पण तुम्ही विचार करा. आणि हे बोलल्याच्या नंतर ते तिथून घटनासाठी आले. फळूबाई तुम्हाला सांगतो तोपर्यंत आमचे घरातले 2 वेळेस जाऊन आले. बाळासाहेब यायला तयार नव्हते पण माझे त्यांचा जुना परिचय होता आणि त्या परिचयातून आज मला आनंद आहे या गोष्टीचा. फक्त बाळासाहेबांचे आभार, फळूबाईचे आभार, आमच्या खासदार साहेबांचे आभार, अध्यक्षांचे आभार, बाळासाहेबांचे आभार म्हणण्यासाठी काय मुद्दाम बोलतोय. तुम्ही घडून आणलं. माझी इच्छा होती अर्थ करणं. परवाच्या मीटिंगमध्ये एकनाथ आठवत असेल तुम्हाला मी म्हणलो कोणी करा ना करा पण मी वंचित बरोबर मी आघाडी करणार. मी शब्द दिलेला आहे, बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे. मी सुद्धा एक जुना कार्यकर्ता आहे. माझ्या आयुष्य मी काही पक्ष बदललेला नाही. माझ्याकडे निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्याची इच्छा प्राप्त करण्यात एक आहे. महात्मा गांधींची नेहरूंची जी काँग्रेस आहे ती काँग्रेस उभी करायची असेल तर सर्व इतर ही जनशक्ती एकत्रित झाली तरच त्या देशामध्ये बदल होईल. नसताना तुम्हाला सांगतो बदल होणार नाही. आणि म्हणून आज जी बोलावलेली बैठक आहे त्या बैठकीत बोलावलेले हनुमंतरावचे खासदार साहेबांचे सर्वांचे आणि फळूबाईचे मी आभार मानतो. या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जाते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोरीकर, नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पावडे, या ठिकाणी उपस्थित असलेले महानगराध्यक्ष अब्दुलभाई सत्तार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक असलेले फारुख अहमद साहेब, एकनाथरावजी मोरे साहेब, शिवाजी नरंगले साहेब, इंजिनियर प्रशांतजी इंगोले, विठ्ठलरावजी गायकवाड, शांत कांबळे, आमचे काँग्रेसचे प्रवक्ते ममतीजी भाई, बापूसाहेब या ठिकाणी उपस्थित असतील, बापूसाहेबजी आमचे पाटील, आनंद माजूक महापौर आनंदजी चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मंडळी, सर्व निमंत्रितगण, आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे. जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, माननीय ईश्वररावजी भोसीकर साहेब आणि आमचे वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थान आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे. आणि आताच फारुख भाईंनी इथं सांगितलं समसमान सन्मान या अटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे. आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि
सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्रित येऊन ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कौल देते. फारुकभाईंनी सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल, जनतेलाही कळेल. त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूठ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जी सुरुवात केलेली आहे ही वज्रमूठ निश्चितच मोठी वज्रमूठ या ठिकाणी तयार होईल. कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही मध्ये आपली ही वज्रमूठ आपल्याला कायम ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून सेक्युलर विचारसरणी आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनताही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कौल देईल. खासदार साहेब, फारुकभाई म्हणाले की फक्त 13 नगर परिषदांपैकी ही घोषणा आहे. जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषदांनी आगामी महापालिकेपर्यंत युती असणार आहे. एक आणि दुसरा विषय की या तुमच्या या आघाडीसोबत तुमचे घटक पक्ष आहेत, बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार, तर ते सोबत असणार आहे का? पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक रेस्ट हाऊसला घेतली होती. त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत, कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसरणीचे आहेत, त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती. फारुकभाई, आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचा निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही डिक्लेअर करू. आता फारुकभाईंनी म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा प्रयोग आहे का? नाही, प्रयोग नाही, ही सुरुवात ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार. खासदार साहेब, जर मित्रपक्ष जर बोलले की नाही वंचित सोबत जायचं नाही तर मग? नाही, निश्चितच आम्ही म्हणलोच ना, वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित समान आणि सन्मान याचा अर्थ फारुकभाई तुम्हाला आधी सांग त्याच्यामध्ये काय पर्सेंटेज वगैरे का 50-50? नाही, तसं काही पर्सेंटेज वगैरे नाही. आम्ही जेव्हा बसलो ते मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत. ते मेरिट काय असेल येणाऱ्या 2 दिवसात आम्ही स्पष्ट करू. सर, मेरिट मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तर तुमच्या वाट्याला येणाऱ्या जे काही सीट्स आहेत त्याच्यामध्ये वाटाघाटी होईल. ते बसून आम्ही निर्णय घेऊ. मित्र पक्ष सरकार आया है, वोट चोरी 35 प्रकार हुई है और जो वोटर परसेंटेज बढ़े हैं बोले तो जो वोटर यादी बढ़ी है, जो सार्वत्रिक लोकसभा निवडणूक और जो विधानसभा की निवडणूक के बीच में जितने 5-10 साल में पिछले 4-5 महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है ये जनता के सामने लाई. सर में कभी भी उन्होंने किसी भी पार्टी के साथ अगाड़ी नहीं की. कांग्रेस का वर्चस्व कांग्रेस के दम पे रहा. तो आपको लगता है कि कांग्रेस थोडी कमजोर हुई इसलिए वंचित आघाडी को साथ नहीं, काँग्रेस कमजोर होई. नांदेडमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय, मग चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं जातं. तसं काहीच नाही. चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी गेल्या तर काँग्रेसला 2 वेळेस लोकसभा यापूर्वी का केलं नाही काँग्रेसने? आलाय आता त्या काँग्रेसची काय बोलायची पद्धत होती आम्हाला माहिती. सर 2014 के विधानसभा के इलेक्शन में वंचित बहुजन आघाड़ी को बीजेपी निवडणुका होतात, विधानसभा हो लोकसभा हो. प्रकाश आंबेडकर ऐन वेळेला जागा वाटपावरून काँग्रेस सोबत हरकत घेतात. तीच प्रोग्राम या ठिकाणी लागेल का, होईल का? तसं काही नाही. फरक त्याच्या विषयात चांगलं बोलतो. कांग्रेस को
प्रस्थापितों का पक्ष मानती है वंचित बहुजन आघाड़ी, तो युति के बाद क्या विचार बदलेंगे सर? अभी जो चर्चा हुई है, जे विषय इथं चर्चेला आहे त्या अनुषंगाने सांगतो की वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस सोबत युतीची आज घोषणा आहे. हे मुद्दा आधी अधोरेखित व्हायला पाहिजे. हे दोन पक्षांची बॅनरवरही नाव तुम्हाला दिसतंय आणि मंचावरही दोन पक्षाचे नेते दिसत आहेत. त्यामुळे ही नगर परिषद नगरपालिका 13 नगरपालिकेपुरती आमची ही घोषणा आज झालेली आहे. पुढचे टप्पे पूर्ण बोलू द्या. पुढचे टप्पे जिल्हा परिषद आहे, त्यानंतर महापालिका आहे. त्याच्या अनुषंगाने वाटाघाटी सुरू आहेत. त्या वाटाघाटी सकारात्मक होतील. या निवडणुकीचा निकाल सकारात्मक येईल म्हणून आम्हाला विश्वास आहे की यापुढे आमचा निर्णय होईल. तिसरा मुद्दा आहे, पक्षांतर्गत आमच्या उत्तर महानगरची बैठक म्हणून त्यांनी एक ठराव करून पक्षाला पाठवलेला आहे. ते पेपरला दिलं. तसंच दक्षिणच्याही महानगरचा ठराव दिलेला आहे. ते मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला ठराव दिलेला आहे. पक्ष निर्णय घेईल. राज्य कमिटी आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि महानगर कमिट्यांच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्यामुळं राज्य कमिटी त्यांच्या ठरावावर काय निर्णय घ्यायचा तो पक्षांतर्गत विषय आहे. त्या अनुषंगाने इथं आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आणि राज्य कमिटीच्या मान्यतेनुसार आजची ही घोषणा होत आहे. त्यामुळे पक्षाची मान्यतेनं आजची अधिकृत घोषणा आहे. खासदार साहेब, आता पारुभाईने एक विषय असा म्हणला की ज्या ओबीसीच्या जागा आहेत, ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या ओबीसीच्या जागावर जे ओबीसीचे हकदार आहेत, म्हणजे जेणेकरून की कुणबी जे नवीन प्रमाणपत्र काढले त्यांना लढू नये असं वंचितचा विचार आहे. तर तुमचं काय मत आहे काँग्रेस? तर तुम्ही देणार आहेत ते उमेदवार? त्यांनी जे असं म्हणलं की ओबीसीच्या जागेवर ते ओबीसी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. निश्चितच ज्याचा हक्क आहे ओबीसीचा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. पण ज्या ठिकाणी तिथं कोणी जर कमजोर असेल आणि त्या एखाद्या पक्षाचं जर मेरिट त्या इलेक्टिव्ह मेरिट मध्ये बसत असेल तर त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे असं माझं. तुमची भूमिका? माझीच भूमिका मी सांगतो. नाही, माझी भूमिका सांगतो पर्सनली. त्यांनी तर व्यक्त केलं तसं की जिथं जे इलेक्टिव्ह मेरिट आहे तिथं प्राधान्य दिलंच पाहिजे. म्हणजे हे पहा, ही जी युती आहे म्हणजे अन्याय नाही काँग्रेस आणि वंचित आहे आणि फक्त 13 नगर परिषदांपुरती मर्यादित आहे. बरोबर. म्हणजे महाविकास आघाडीचा आणि या युतीचा काही संबंध नाही. सांगा आपल्या. अरे मी मांडलंय. तुम्ही जे म्हणला ते मी बोललेलं तुम्ही अधोरेखित केला, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. मी म्हणलोय की सध्या बॅनरवर दोन पक्ष आहेत. आम्ही आमची आघाडी झालेली आहे. आम्ही दोघांनी केलेलं आहे. मला वाटतं की हे बघा, पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे. आपण झालेल्या युतीचं आग्रह केलेले लोक आहात. आपल्या बातम्यामधून नेहमी आम्ही वाचत आलेलो आहोत की वंचितनं युती केली पाहिजे काँग्रेससोबत, काँग्रेसनं वंचित सोबत केली पाहिजे. तर तुमच्या वर्तमानपत्रातून जे आग्रह वारंवार मांडण्यात येत होता त्या आग्रहाचा मान ठेवून आम्ही युतीकडे तयारी केलेली आहे. त्यामुळे आपण याला थोडा सकारात्मक घ्या. जास्त किस पाडलं तर तुम्ही जे घडू पाहता ते घडणार नाही. त्यामुळे मला वाटतं तुर्त एवढं पुढं आहे. पुढे आपल्याशी संवाद होत राहील. लवकरच आम्ही आमच्या जिल्हा स्तराचा मेळावा घेणार आहोत. काँग्रेसचा आणि वंचितचाही संयुक्त कार्यक्रम मेळावे झाले पाहिजे या पद्धतीच्या वाटाघाटीमध्ये आमचं ठरलेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या दोन्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठका घेऊ. पुढचा अजेंडा जाहीर करू. धन्यवाद.